दंडोत प्रणाम. जीवाचे कर्म आणि त्याचा अंत हा कुणीही वाचू शकत नाही आणि यातून कोणी बाहेर पडूही पण शकत नाही. मग ती व्यक्ती कोणी असो, राजा असो, रंक असो, संत असो, तो जो जन्माला येतो त्याच वेळेस त्याचे कर्म आणि त्याचे अंत हा बरोबरच येत असतो. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू सांगतात, माया चक्र भ्रमन्याय पर्यायवशी जीव सकळही पावे एक वाचुनी. या मायेच्या चक्रामध्ये हा जो जीव आहे हा संत आणि असंत कर्म करून सर्व काही मिळवतो, परंतु परमेश्वर मात्र ज्ञानाने मिळत असतो. परमेश्वर हा संस्कारातून करत असलेल्या संत कर्मातून प्राप्त होत असतो आणि म्हणून परमेश्वराची भक्ती मिळणं एवढं सोपं नाही. त्या परमेश्वराची भक्ती मिळाल्यानंतर त्याची जाणीव होणं इतकं सोपं नाही आणि त्या जाणीवेनंतर त्यावरती चालून सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्या परमेश्वराला प्राप्त करणं इतकं सोपं नाही. कारण यातून समज घेणं, ज्ञानयुक्त समजची जाणीव आपण निर्माण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपण एक दिवस जाणारच आहोत. कारण ज्यावेळेस आपण आलो त्याच वेळेस आपलं जाणं हे आपण घेऊन आलेलो आहे. ज्यावेळेस आलो त्याच वेळेस संत कर्मही आपण, असंत कर्मही आपण घेऊन आलेलो आहे आणि त्यातून आजचं जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता यातून जर बाहेर पडायचं असेल, परमेश्वर प्राप्तीच्या माध्यमातून ह्या कर्माच्या बंधनातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर संत कर्म आणि त्या संत कर्मातून परमेश्वराची भक्ती हीच आपल्याला यातून बाहेर काढू शकते. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती करत असताना याची जाणीव ठेवून आणि या भ्रमातून बाहेर पडून आपण जेव्हा परमेश्वराची सातत्यपूर्ण प्रयत्नपूर्वक ज्ञानयुक्त भक्ती करू त्याच वेळेस परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.